पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी 1 किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प। साईटचा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर मंदिराच्या समोर, गुरुदेव नगर नजीक, सांगोला रस्त्यापासून अगदी 200 मीटर अंतरावर। श्री दत्तनगरी मध्ये आपणास उपलब्ध आहेत 50 फुटी डीपी रोड लगत 20 फूट अंतर्गत रोड, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं, स्ट्रीट लाईटची सोय, नगरपालिकेचं पाणी कनेक्शन, सिमेंट कंपाऊंड युक्त क्षेत्र, बसण्यासाठी बेंचेस, सर्व सुविधांनी परिपूर्ण असलेल्या श्री दत्तनगरी या आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट बुकिंग करण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। बापूनी पण गुवाहाटी पण जिंकला, मुंबई पण जिंकली आहे आणि देशात विदेशात बापूचं नाव झालं। मीडियात बापूचा TRP सगळ्यात जास्ती आहे। शहाजी बापू कॅरेक्टर इतका भारी आहे की धर्मवीर 2 मध्ये बघितलं का? धर्मवीर 2 मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूचं। शहाजी बापूला सगळ्यांनी चक्रव्यूहात पकडला होता, पण ते चक्र भेदून शहाजी बापूने सगळ्यांना आडवं करून टाकलं। सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना राज्यात शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारक म्हणून ओळखलं जात आहे। 2022 मध्ये शिवसेनेत झालेल्या बंडानंतर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहत एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयामागील भूमिका अतिशय समर्पकपणे आणि आक्रमकपणे मांडत शिवसेना शिंदे गटावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेतल्याचं दिसून आलं होतं। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना शिंदे गटाकडून शहाजी बापू पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, परंतु 2019च्या निवडणुकीपासून शहाजी बापू पाटील यांच्या सोबत राहिलेले विधान परिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेची उमेदवारी घेत निवडणूक लढवली आणि या तिरंगी लढतीत शहाजी बापू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या अनेक प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शेकडो कोटींचा निधी मतदारसंघासाठी खेचून आणल्याचं दिसून आलं होतं। मात्र तिरंगी लढतीत शहाजी बापू पाटील यांचा झालेला पराभव जसा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला होता, तसाच शिवसेना शिंदे गटाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना देखील या पराभवाची सल लागून राहिल्याचं दिसून आलं होतं आणि यातूनच विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा खासदार श्रीकांत शिंदे हे जेव्हा जेव्हा सांगोला भेटीवर आले तेव्हा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचे निश्चितपणे राजकीय पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही देताना दिसून आले होते। त्यामुळे शहाजी बापू पाटील यांना विधान परिषदेच्या आमदारकीची अथवा एखाद्या महामंडळाच्या अध्यक्षपदाची संधी नक्की मिळेल असा विश्वास सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिक व्यक्त करताना दिसून आले होते। सांगोला विधानसभा मतदारसंघात मागील 2 वर्षात घडलेल्या अनेक घडामोडी पाहता माजी आमदार शहाजी बापू पाटील यांना जसं शेकाप सोबत राजकीय लढा द्यावा लागत आला आहे, तसंच भाजपकडून करण्यात येणाऱ्या कुरघोड्या एकटे पाडण्याचे चालवलेले प्रयत्न याचा सामना देखील करावा लागत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झालेली पाहावयास मिळते आणि त्याची कारणेही तशीच आहेत। मागील वर्षी डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीवेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठी खेळी करत भाजप व शेकाप आणि दीपक आबा गट यांचे एकत्रित मोठ बांधत सांगोला शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार मैदानात उतरवले, तर दुसरीकडे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर नगराध्यक्ष पदासाठी आनंद माने यांना व नगरसेवक पदाचे उमेदवार मैदानात उतरवले होते। समोर एकेकाळी सांगोल्याचे माजी आमदार स्वर्गीय गणपतरावजी देशमुख यांचे जुने सहकारी असलेले मारुती आबा बनकर भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवित असतानाही शिवसेनेचे आनंद माने हे मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्षपदी आरूढ झाले, तर शिवसेनेचे 16 नगरसेवक विजयी झाले। भाजप शेकाप आणि दीपक आबा एकत्र येऊन सुद्धा नगरपालिकेत शहाजी बापूंना मात देण्यात अपयशी ठरल्यानं बापू समर्थकांचा उत्साह आणखी वाढला होता।
एकूणच नगरपालिका निवडणुकीवेळी सांगोल्याचा पुढचा आमदार भाजपचा असेल असं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलेले विधान खरे करण्यासाठी सांगोला तालुक्यात भाजपकडून जोरदार फिल्डिंग लावत असल्याचं चित्र आहे. तर नगरपालिका निवडणुकीत विजय संपादन केल्यावर माजी आमदार शहाजीबापू पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले असता शहाजीबापूंना एकटं पडू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं दिसून आलं होतं. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेना शिंदे गटाला फारसं कुठे विचारात घेतलं गेलं नसल्याचं दिसून आलं. सध्या सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नसल्यामुळे शिवसेनेत बळ देण्यासाठी शहाजीबापू पाटील यांना विधानसभेच्या रिक्त झालेल्या जागांवर नव्या सदस्याच्या निवडीवेळी संधी दिली जावी अशी मागणीही होताना दिसून येत आहे. 12 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हे पंढरपुरात येणार असून भगीरथ भालके व पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके हे समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवेळी देखील शिवसेना शिंदे गटानं भालके यांच्या विजयासाठी पडदे आडून मोठी रसद पोहोचवल्याची चर्चा झाली होती आणि यात शहाजीबापू पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची चर्चा झाली होती. तर आता भगीरथ भालके यांच्या शिवसेना पक्षप्रवेशासाठी देखील शहाजीबापू पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याची चर्चा असून मंगळवारी रात्री भगीरथ भालके यांना सोबत घेत शहाजीबापू पाटील यांनी नंदनवन बंगला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचं दिसून आलं आहे. यावेळी पक्ष प्रवेशाबाबत चर्चा झाली आणि एकनाथ शिंदे यांनी यासाठी पंढरपूर भेटीची वेळही दिली आहे. भालके यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात शिवसेना शिंदे आणखी बळकट होणार आहे. तर सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला आणखी बळ देण्यासाठी पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या सदस्य निवडीवेळी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांना संधी दिली जाणार का याकडे सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांचं लक्ष लागून राहिलंय.